अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 12 नोव्हेंबर बघा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस आहे, कारण उद्या दिवाळीतील सर्वात मोठा दिवस। उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि त्याचबरोबर उद्या आहे दीप अमावस्या। दोनही शुभयोग एकाच दिवशी, त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। उद्याच्या दिवशी खरं तर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी कृपा होण्यासाठी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये कायम राहण्यासाठी आणि माता लक्ष्मीला अखंड आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी तुम्हाला असंख्य असे उपाय करायचे। आज करायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याचा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी, घरामध्ये असलेली अवलक्ष्मी आहे जिचा नाश करण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला काही उपाय आणि सेवा करायच्याच आहेत। मात्र त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी मुलं असतील या मुलांसाठी देखील असा एक उपाय करायचा आहे, जो उपाय केल्याने तुमच्या मुलांवरती आलेली जी काही विघ्न असतील ही विघ्न दूर होतील। मुलांमध्ये असलेले दोष असतील काही तर ते दोष नष्ट होतील, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला लागेल। बघा, उद्याचा योग, उद्याचा दिवस पुन्हा लवकर नाहीये, त्यामुळे मी प्रत्येक आईला, प्रत्येक महिलेला सांगेन की आपल्या मुलांसाठी मुलं जर खूप किरकिर करत असेल तर त्यांचं किरकिर थांबावं, मुलांचा राग कुठेतरी कमी व्हावा, मुलं समंजस व्हावी, किंवा मुलांचं जे मोबाईलमध्ये वेड आहे ते वेड कुठेतरी कमी व्हावं, मुलांनी अभ्यासात लक्ष घालावं, शिक्षणात किंवा नोकरीत त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना यश मिळावं, यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हा एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। ही एक गोष्ट तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून फेकून द्यायची आहे आणि त्याचबरोबर या एका पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांचं उद्या औक्षण करायचं आहे। तर आता बघूयात आपण कसं करायचं आहे, काय करायचं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला उद्या संध्याकाळी, सायंकाळी हा उपाय करायचा। खरं तर कुठलेही उतारे असतील, कुठल्याही प्रकारचे असे उपाय असतील जे बाधा घालवणारे असतात, तांत्रिक शक्ती घालवणारे असतात, नकारात्मकता संपवणारे असतात, ते शक्यतो आपल्याला रात्रीच्याच सुमारास करायचे आहेत। जेव्हा तुमचं लक्ष्मीपूजन सगळं होईल घरामध्ये 7-8 वाजेपर्यंत, तर त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमची मुलं असतील अगदी 1, 2, 3, 4 जेवढ्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल त्या सगळ्या मुलांना तुम्हाला एका पाटावरती बसायला सांगायचं आहे। म्हणजे सगळ्यांसाठी एक सेपरेट एक पाट ठेवायचा आहे किंवा एखादी चटई टाकायची आहे, त्याच्यावरती मुलांना बसायला लावायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत। आता मी तुम्हाला वस्तू सांगतेय। सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काळी चिंच। तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतलेली आहे काळी चिंच, ज्याच्यामध्ये चिंचोका असतो। ठीक आहे, असे 2 चिंचोका असलेली ही काळी चिंच तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला खड्यांचं थोडंसं मीठ घ्यायचं आहे। खड्यांचं मीठ, काळी चिंच, काळी मिरी। खड्यांचं मीठ पुन्हा एकदा सांगते, काळी चिंच आणि काळी मिरी, या 3 गोष्टी घेऊन 2 तुम्हाला लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत। ठीक आहे, 2 लाल सुक्या मिरच्या, या 4 गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत। या 4 गोष्टी दोनही हातामध्ये घ्यायच्या आहेत। एक थोडीशी चिंच या हातात, थोडीशी चिंच या हातात, या हातात ही चिंचोका आला पाहिजे आणि या हातात ही चिंचोका आला पाहिजे, एवढं लक्षात घ्या। एक मिरची ह्या हातात, एक मिरची ह्या हातात, या हातामध्ये 2 मिठाचे खडे, या हातात 2 मिठाचे खडे, आणि या हातामध्ये 2 काळी मिरी घ्या, या हातामध्ये 3 काळी मिरी घ्या, अशा 5 काळी मिरी तुम्हाला घ्यायच्या आहेत। ठीक आहे, या दोनही हातामध्ये या वस्तू घ्यायच्यात। तुम्ही जेवढ्या मुलांना खाली बसवलेलं आहे त्या प्रत्येक मुलावरनं तुम्हाला अशा पद्धतीने हे उतरवायचं आहे। आधी एक मुलावरनं, मग दुसऱ्या मुलावरनं, मग तिसऱ्या मुलावरनं, मग चौथ्या मुलावरनं, जेवढी तुमची मुलं असतील तर त्या प्रत्येक मुलावरनं तुम्हाला असं ओवाळायचं आहे। ओवाळत असताना हा असा उतारा करायचा आहे। उतारा करत असताना तुम्हाला माझ्या मुलांवरील बाधा नष्ट होऊ दे, मुलांमध्ये असलेलं जे काही नकारात्मकपणा आहे तो संपून जाऊ दे, मुलांमध्ये असलेली जी काही वाईट शक्ती आहे तिचा नाश होऊ दे,
मुलांमध्ये सकारात्मकता येऊ दे, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, मुलांना यश मिळू दे, कीर्ती मिळू दे, मुलांची प्रत्येक गोष्टीमध्ये यशप्राप्ती होऊ दे, अशी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. म्हणजे त्यांची नकारात्मकता, त्यांच्यामध्ये असलेले जे काही अवगुण आहेत ते निघून त्यांच्या आयुष्यामध्ये यशाची प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला हे असं करत असताना, उतारा करत असताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. ठीक आहे, हे करून झालं, एकावरून दुसऱ्यावरनं सर्वांवरनं करून झालं की त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. घराचा जो मेन दरवाजा आहे या मेन दरवाजासमोर उभं राहायचं आहे आणि मेन दरवाजाच्या समोर उभं राहून दोन्ही गोष्टी एकाच हातामध्ये घेऊन हातात असलेल्या या गोष्टी तुम्हाला बाहेर फेकून द्यायच्या आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कुणाच्या घरावरती पडता कामा नये, कुणाच्या दारात पडता कामा नये. शक्यतो मोकळी जागा असेल तिथे टाका, किंवा मग एखादं डस्टबिन असेल, एखादी गटार असेल किंवा कचरा टाकण्याचं एखादं काही असेल जिथे कचरा तुम्ही नेऊन टाकता त्या ठिकाणी तुम्ही नेऊन टाकला तरीही चालेल. कारण तुम्ही तुमच्या मुलांमधील सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, तांत्रिक बाधा सगळं तुम्ही बाहेर घेऊन चाललेला आहात. मग आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगते काळी चिंच का, तर काळी चिंच अशी गोष्ट आहे जी कुठलीही वाईट शक्ती क्षणात खेचून देते. काळी मिरी आता प्रत्येकाला माहिती असेल, काळी मिरी कुठलीही बाधा जी आहे ही बाधा नष्ट करते. यामध्ये आपण घेतलेली जी सुकी मिरची आणि खड्यांचं मीठ आहे, तर ही खड्यांचं मीठ आणि सुकी मिरची कुठल्याही प्रकारची जर नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा उतरवून काढते. आणि या सर्व गोष्टी, बाधा, नजरबाधा, सर्व गोष्टी एकत्रितपणे जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उतारा कराल तेव्हा या सर्वच एकत्रितपणे या गोष्टी यामध्ये खेचल्या जातील आणि जेव्हा तुम्ही फेकून द्याल तेव्हा तुमच्या मुलांमधील असलेले सर्वच अवगुण आणि सर्वच वाईट शक्ती ही नष्ट होईल. त्यानंतर काय करायचं आहे, मुलांना त्याच जागी बसायला लावायचं आहे. तुम्ही हे सर्व फेकून दिलं की त्यानंतर तुम्हाला एक मगभर पाणी हातावरती पायावरती घ्यायचं आहे. त्यानंतर एक औक्षणाचं ताट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ताट आधीच करून ठेवला तरीही चालेल. या ताटामध्ये तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, एक कणकेचा पिठाचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि या पिठाच्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर या तुपावरती तुम्हाला थोडेसे 5-6 धने, अख्खे धने जे असतात हे अख्खे धने तुम्हाला या तुपामध्ये म्हणजे या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर थोडेसे धने तुम्हाला आरतीच्या म्हणजे औक्षणाच्या ताटात घ्यायचे आहेत आणि एक सोन्याची वस्तू बाजूला ठेवायची. कुठलीही वस्तू, यात अशी अंगठी असेल, मणी असेल, कानातलं असेल, नेकलेस असेल, जी काही कुठली एखादी छोटी वस्तू असेल ती तुम्हाला त्या औक्षणाच्या ताटात घ्यायची आहे. आता काय करायचं, तर सगळ्यात आधी जो दिवा तुम्ही घेतलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तूप घातलेला आहे आणि धने, तो दिवा तुम्हाला तुमच्या अशा हातामध्ये घ्यायचा आहे आणि या हाताने म्हणजे हा दिवा तुमच्या मुलांना ओवाळायचा आहे. ओवाळत असताना पुन्हा एकदा त्यांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओवाळून झाला की त्यानंतर हा जो दिवा आहे तो ताटामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर ही सोन्याची वस्तू म्हणजे ही अंगठी तुम्हाला घ्यायची आहे आणि मुलांवरनं उजवीकडून डावीकडे 5 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 5 वेळा अशा पद्धतीने तुम्हाला ही अंगठी ओवाळायची आहे आणि पुन्हा आरतीच्या ताटात ठेवून द्यायची आहे. त्यानंतर मग ते आरतीचं ताट, औक्षणाचं ताट तुम्हाला उचलायचं आहे आणि ह्या औक्षणाच्या ताटाने मुलांना औक्षण करायचं आहे. हळद कुंकवाचा एक टिकळा तुम्हाला लावायचा आहे मुलांना आणि जे धने तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत हे धने तुमच्या मुलांच्या डोक्यावरती तुम्हाला ठेवायचे. ठीक आहे, थोडेसे धने तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरती ठेवायचे आहेत आणि ठेवत असताना पुन्हा एकदा त्यांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बस इतकंच उद्याच्या दिवशी करायचं आहे. हा एक उपाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांचा उतारा कराल म्हणजे चिंच आणि त्या गोष्टी जेव्हा उतारा कराल तेव्हा तुमच्या मुलांमधील नकारात्मकता, वाईट शक्ती त्या क्षणात नष्ट होईल. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांचं औक्षण कराल तेव्हा माता लक्ष्मीची कृपा ही अखंडित तुमच्या मुलांवरती होईल. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल. कुठल्याही प्रकारचं विघ्न असेल तर त्या विघ्नातून त्यांची मुक्तता होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. अडलेली कामं तुमच्या मुलांची मार्गी लागतील. त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा देखील पूर्ण होतील. उद्याच्या दिवाळीचा, उद्याच्या लक्ष्मी पूजनाचा हा मुलांसाठी करायचा अत्यंत महत्त्वाचा उपाय प्रत्येक आईने आवर्जून करा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.